गाणं बाळा. सुधारा, गुन्हा मान्य करा आणि प्रायश्चित्त घ्या. शिक्षा तर तुम्हाला होणारच आहे, पण प्रायश्चित्त घेता तर शिक्षा सुसह्य होईल. स्वामींना कळलंय आपण काय केलंय ते. स्वामी, आम्ही कुठलाच गुन्हा केलेला नाहीये. हो स्वामी, आम्ही निर्दोष आहोत. शेवटचं सांगतोय, अशी संधी पुन्हा मिळणार नाही. आता हीच गोष्ट एकमेकांच्या डोक्यावर हात ठेवून सांगा. नाही, अशी शपथ घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, जर खोटं बोलात तर समोरचा जगणार नाही. घ्या शपथ. स्वामी, आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही निर्दोष आहोत. आम्ही शपथ घेतो, आम्ही निर्दोष आहोत. आता तुम्हाला जर रागाची परीक्षा घ्यायची असेल तर आमचा नाईलाज आहे. शिव शंकर शंभा. कपिलाताई, अहो आमचा सडा टाकून झालाय, रांगोळ्या घालून झाल्यात, तुम्ही पुन्हा सडा का टाकताय? पुन्हा सडा टाकला तर काही हरकत आहे का माई तुमची? आणि त्याचं सगळ्यांना माहितीये तुम्ही कसा सडा टाकता ते. कपिलाताई, काय झालंय? इतक्या रागावून सडा का टाकताय तुम्ही? कपिलाताई, सडा हा पावित्र्यासाठी टाकतात, असा राग दाखवण्यासाठी नाही टाकत हो. माई, तुम्ही नका शिकवू मला सडा कसा टाकायचा ते. मी रागात सडा टाकेन, नाही तर हसत सडा टाकेन. मी आणि स्वामी बघून घेऊ. तुम्हाला मध्ये नाकं खुपसायची गरज नाहीये. जा कामाला लागा, तुमच्या बरीच कामं आहेत अजून. काय बाई आहे ही? चला चला. सडा कसा टाकायचा म्हणे. कपिलाताई, अहो तुम्ही एवढ्या अस्वस्थ का दिसताय? हा, काय झालंय? तुम्हाला काय करायचं विचारून काय बिनसलंय ते तुम्हाला काय सांगू मी? रागवलात का तुम्ही? पण हे पहा, हे स्वामी स्थान आहे, इथं असं रागवून चालत नाही. हा, तुम्हाला राग आला असेल तर कोणापाशी बोलून मन मोकळं करा. आमच्याशी कोणाशी बोलायचं नसेल तर किमान स्वामींशी तरी बोला. हो, स्वामींवरच रागवले मी. काय ग? काय काय कपिले, आमच्यावर रागवता येतं पण आमचं ऐकता येत नाही. हा, आणि तुझ्या मनाप्रमाणे करण्याकरता तू आधी आम्हाला जिंकलेस कुठे? आधी जिंकून घे. स्वामी, अहो मी नेहमी तुमच्या मनासारखं वागत आले. कधी तुमच्या मनासारखं, कधी या लोकांच्या मनासारखं.
पण मला प्रतिसाद तर कधीच मिळाला नाही. तुम्ही जे जे सांगितलं ना ते सगळं केलं. एक काम करायचं, बाजारात जायचं आणि या हिऱ्याची खरी किंमत काढून आणायची. याची किंमत खूप सोपं काम आहे. आत्ता जाते. काय झालं स्वामी? काही हवंय? भूक लागली आम्हाला. चल भाकऱ्या करायला गे. हो, आत्ता करते. माझ्या प्रत्येक कामात तुम्ही चूकच काढत आलात. मला तर कधी आशीर्वाद मिळालाच नाही. सदैव या लोकांना तुमचा कृपा आशीर्वाद मिळाला. मग सांगा बघू तुम्ही, मी रागवू नको तर काय करू? मला नेहमी उपदेश देत आलात तुम्ही, आशीर्वाद तर मिळालाच नाही. अहो मी मनुष्य आहे. मी रागवूही शकते आणि प्रेमही व्यक्त करू शकते. बर, आता तुझ्या मनाप्रमाणे करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते सांग, करतो आम्ही. खरं? नाही, नको. पुन्हा तुम्ही मला उपदेशच द्याल. मी आपली भक्ती करेन आणि नामस्मरण करेन. तसंही माझं नशीब फुटकच आहे मेलं. आयुष्यभर मला काहीच मिळवता आलं नाही. कपिले, कपिले, आज तुला आम्ही तुझं भाग्य बदलण्याची एक संधी देतो. बाजूला वा, बाजूला. खरं स्वामी? तुम्ही काही खेळ तर खेळत नाहीयेत ना माझ्या बरोबर? कुठलाही खेळ नाही कपिले. गोबळा, एक काम कर, आज जा घटिका पात्र. जा घेऊन ये. लवकर लवकर जा. हो स्वामी. हे घे, तुला जे हवंय ते यातली ते तुला मिळेल हा आमचा शब्द आहे. खरं स्वामी? पण कपिले लक्षात ठेव, जर ही घटिका बुडायच्यात लिहिलंच तर मिळेल, नाहीतर हे आमच्याकडे परत येईल. हो स्वामी, तसंच करते. स्वामी, माफ करा, पण तुम्ही हे काय केलं? कपिलाताईंना त्यांचं भाग्य लिहायला दिलं. अहो आता तर भ्रष्ट बुद्धी असलेल्या लोकांना कळत नाही की त्यांचं भाग्य कशात आहे. शिव शंकर शंभो. दादा, दादा, अहो
दादा वहिनी तुम्ही इथे आम्ही सगळीकडे शोधलं तुम्हाला तुम्ही कुठेच दिसला नाहीत मग शेवटी आम्ही इथे आलो तुम्ही या खोलीत का झोपलात आणि तुम्ही आत होतात मग बाहेरून कडी कोणी लावली सुभद्रा आपण बाहेर जाऊया इथं थांबणं धोक्याचं आहे. चला लवकर बाहेर सोमेशा सोमेशा दरवाजा उघड. कौशिकी दार उघडा कोणीतरी सुभद्रा दरवाजा उघडत नाही. अहो हे दार कसं काय उघडत नाहीये मला वाटतंय ना की आपला आवाजच बाहेर जात नाहीये त्यांना हे कसं काय शक्य आहे पण सोमेशा दिवे कस काय गेले हे सगळं स्वामीच घडून आणतायत बघा मुद्दामून करतायत ते आपल्या सोबत तुम्ही थांबा मी दिवे लावते